मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे हे ऑनलाईन पोर्टल ज्याने आपण कॅम्प्युटर किंवा लॅपटॉपद्वारे अर्ज भरू शकते ते लॉन्च झाले आहेत. आजच लॉन्च झाले, त्यावेळी आपण हे व्हिडिओ बनवत आहे. तर यामध्ये ते बघू शकता, अर्ज या ठिकाणी आधार नंबर टाकून तुम्ही OTP क्लिक करून या तुमचा पूर्ण डिटेल तिथं शो होतात. तर या ठिकाणी पुढचे जे आहे त्या पूर्ण ज्या स्कीम आहे त्याबद्दल माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. तुम्ही किती अर्ज भरले हे तुम्हाला इथं बेनिफिट स्टेटसमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. प्रोफाईलमध्ये तुमची डिटेल असणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला लॉग इन करायला लागेल, त्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता. लॉग इन करण्यासाठी सिंपल प्रोसेस आहे, तुम्ही करू शकता. मोबाईल नंबर पासवर्ड करून लॉग इन करायचे आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अर्ज भरून दाखवणार आहे आपल्याला की कशाप्रकारे अर्ज भरायचा आहे. तर या प्रकारे GR वगैरे सर्व स्कीम इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघायला भेटतील. तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, OTP सेंड करायचा. OTP टाकल्यानंतर तुमची पुढे डिटेल सर्व डिटेल ओपन होईल. तुम्हाला आता नाव वगैरे टाकायची गरज नाही. पुढे आपण पाहणार आहे की कशा प्रकारे अर्ज भरणार आहे, सर्व डिटेल पाहणार आहे व्हिडिओमध्ये एंटर. तर अशा प्रकारे OTP टाकल्यानंतर आपली डिटेल इथं ओपन होणार आहे. OTP टाकल्यानंतर तुमचे नाव ऑटोमॅटिकली आधारवरने घेतले जाईल. या ठिकाणी पहिले जे हजबंड किंवा पतीचं नाव, ह्या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन पाहायला भेटेल की हजबंड किंवा पतीचं नाव तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचं लग्न झालं असेल तर हजबंडचं नाव तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून हजबंडचं नाव तिथे टाकून घ्या. त्याचप्रमाणे इथं मिडल नेममध्ये तुमच्या पतीचं नाव टाका. मॅरेज स्टेटस जे असेल तुमचं मॅरिड अनमॅरिड ते तो टाकून घ्या. लग्नाच्या आधी असेल तर वडिलांचे, लग्नानंतर हजबंड नेम. तर तुमची बरेचसे डिटेल आधार कार्डवरून घेतली जाते. जशी डेट ऑफ बर्थ, तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहे याचं विचारते. यस असेल तर हो, नाही हो करा, नसेल तर नो करून ज्या स्टेटमध्ये तुमचा जन्म झाला आहे तिथं स्टेट सिलेक्ट करा. तर आपण तर महाराष्ट्रात आहे तो या ठिकाणी हो करत आहे. तर हो केल्यानंतर सर्व आधारची तुमची ॲड्रेस इथे येऊन जाईल. ॲड्रेस जसा आधारवर आहे तसा येऊन जाईल. तुम्हाला चेंज करायचं करू शकता. पिनकोड येऊन जाईल. नवीन पोर्टल असल्यामुळे अजून हे चालू झाले नाही व्यवस्थित. त्यामुळं डिस्ट्रिक्ट, तालुका, जिल्हा जो असतो तुमचे गाव, पंचायत हे अजून ओपन होत नाही. मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि या ठिकाणी तुम्ही पहिले कोणत्या स्कीमचा लाभ घेत असाल तर येस करा, नसेल तर नो करून टाका. जसे की PM किसानचा वगैरे लाभ घेत असाल तर येस करा, नसेल तर नो करून टाका. तर पहिल्या ॲपमध्ये भरतो तसे सिस्टम आहे, थोडेफार चेंज झाले. तर हे अजून चालू झालं नाही. बहुतेक ॲपमध्ये प्रॉब्लेम म्हणजे साईटमध्ये अजून प्रॉब्लेम आहे. तर या ठिकाणी तुमचे बँक डिटेल ज्याप्रमाणे पहिले टाकत होते तसंच बँकेचे नाव, IFSC कोड, तुमचे नाव, बँक पहिल्यांदा एकदाच होते, आता कन्फर्म बँक पण करायचं आहे. IFSC कोड आणि तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का, येस किंवा नो हे ते करून टाकायचं आहे. तर डॉक्युमेंट मित्रांनो बघा, यात डॉक्युमेंट काय काय आपल्याला अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंटमध्ये आपलं पहिल्यांदा आपलं डोमासाईल, लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडलेला दाखला असेल किंवा 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा वोटिंग कार्ड हे तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून देऊ शकता. रेशन कार्ड नसेल तुमच्याकडे, असेल तर रेशनिंग कार्ड केसरी किंवा पिवळं रेशनिंग कार्ड. पहिले दोन इथं बघा, पहिल्यांदा सगळ्यांना प्रॉब्लेम होत होता की रेशनिंग कार्ड दोन्ही साईड कसं अपलोड करायचं. तर रेशनिंग कार्ड नसेल तर इन्कम सर्टिफिकेट, तर रेशनिंग कार्ड असेल तर दोन्ही साईड आपल्याला दोन साईड अपलोड करायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी फोटो तुम्ही डायरेक्टली पण काढू शकता. जर फोटो काढायचा नसेल तर अपलोड पण करू शकता. ॲपमध्ये आपल्याला ते ऑप्शन नव्हते अपलोड करायचे. तर इथं संमतीपत्रावर क्लिक करायचं आहे. इथं आपल्या हमीपत्र डाउनलोड करून ड्राफ्टमध्ये सेव्ह करायचे किंवा सबमिट करून फॉर्म आपला जमा करायचा. व्हिडिओ पूर्ण प्रयत्न आपण पहा दोस्त मित्रांनो, आणि काही अडचण असल्यास मला कॉन्टॅक्ट करा. जास्त करून जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये फॉर्म्स कसा सबमिट होतो ते पण पाहणार आहोत. आजच पोर्टल लॉन्च झाले, त्यामुळे अजून ते व्यवस्थित चालत नाही. अजून प्रॉब्लेम येत आहेत, म्हणजे जिल्हा, तालुका, तुमचं गाव वगैरे अजून शो होत नाहीत व्यवस्थित. त्यामुळे जेव्हा हे पोर्टल व्यवस्थित चालेल तेव्हा मी फॉर्म भरण्याचे पूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत शेअर करणार आहे. डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे ते पण आपल्याशी शेअर करणार आहेत. तर आमच्याशी जोडले जावा, जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती बघायला भेटेल. सिंपल पोर्टल आहे. कम्प्युटर आपल्या लॅपटॉपने तुम्ही ओपन करा. ॲप्लिकेशनपेक्षा सोपं आहे. ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन होणे प्रॉब्लेम होत होता, परंतु इथं लॉग इन होणं सोपं आहे. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा.
काय ऑप्शन अजून ॲड होतील माझ्या अंदाजाने. ह्यामध्ये खूप कमी ऑप्शन आहे सध्या तरी या पोर्टलवरती. आपण यामध्ये स्कीमची माहिती घेऊ शकतो, आपण केलेले अर्ज पाहू शकतो, आपले प्रोफाईल पाहू शकतो आणि स्कीमबद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. तर एवढेच आता तर सध्या तरी ऑप्शन इथं अवेलेबल